बरं मारते मग लाव ना मेळ. तू मेळ लावून आला होता ना माया, जाणं मग आता बोलावून दिले. अरा म्हण राजा, पहिले पाय जाणं इकडे तिकडे आहे का कोणी. हिरा डायरेक्ट बोलायची करतं, पाय आहे का कोणी इकडे तिकडे. थांब पाहू दे मला आहे का कोणी. नसला ते घरून जा मग. मग त्या मग आहे कोणी झाडा मग. नाही तिकडे नाही कोणी, हो इकडे नाही कोणी. बोल आता बोल. बोल म्हणतं लाव ना मेळ, तू लावून आला होता ना. बोलाव ना मग आता म्हणलं चिमणीले. बोलाव ना मग जाणं. थांब ना राजा, जरासा विचारतो कुठे ते माणसाले. थांब ना, मला विचारतो ना, दिमागाला जोर टाकू दे ना मग. विचारतो ना कसं बोलवायचं काय बोलावचं. थांब 5 मिनिटं. किती विचार करतं, निरा विचारच करू आला ना जाई ताईचा. कवा विचार होते तेव्हा करणं. बरं थांब, तिचे मायबाप गावाला गेले म्हणते ना तू लग्नाले. बरं मग आपण एक काम करू आता. तू का नाही, तू डायरेक्ट जाय तिच्या घरात नाही. तू डायरेक्ट जाय, मी ध्यान ठेवतो कोण पाहते. कोण मायकाला आले ते मी पाहतो. जाय डायरेक्ट जाय तू, मी हाव ना. जाय तू बिनफिकीर जाय. घरात जाऊ, घरात तिच्या. हट आपण नाही जात. तुला म्हणलं ना मी घरात जात नाही म्हणून. आपण नाही जात. अबे जाणं राजा, मी ध्यान ठेवतो ना. जाणं तू. जाय ना. नाही रे बा, नाही मी नाही जात बा घरात आणि परत. तुला माहित नाही मग. कुणी बाहेर जरी उभं असलं ना तर मग घरातून निघायचे वांदे होतेत बरं. लय डेंजर काम आहे ते. आपण जात नाही बाबा. आपण नाही जात. अबे तू त्याचं टेन्शन नको घेऊ ना. मी कायच्यासाठी एवढा मोठा मारते मायकाला. मी कायच्यासाठी म्हणलं. जाय तू, हाव ना मी. जाय माय बिन तर पाहू ना येतो कोणाच्या मायकाला आले तिथं. मग माय बिन मला सांगा पाला नाही पडला रे कोणाचा. पाला पडू दे तू. तेच पाय तुम्ही. जाय तू जाय तू, मी हाव. पाय तू कोण येते मग आडवा. माय बिन कापून टाकतोय एखाद्याले. जाय तू पटकन. म्हणजे तुला भांडणं करून माझ्या गावावर बॉम्ब करायची आहे लफड्याची. नाही असं सांगते म्हणणं. तसं नाही ना बे माय म्हणणं. तू कुणीकडे निवडला तसं आहे का माय म्हणणं. तसं कीचं काही नाही. जाय बरं तू. जाय डोसको नको माय. जाय तू, मी ठेवतो ध्यान. जाय. तुला नाही म्हणलं ना बे, जात नाही म्हणलं ना मी. काय जबरदस्ती करू आला. बरं राहू दे. एवढं तपू नको म्हणलं, एवढं गरम नको हो. राहू दे. हो मी पाठवतो एखादं लहान लेकरू पाठवतो. जाय म्हणतो बाबू तिच्या घरी. इकडे बोलाव म्हणतो असं आहे का नाही. थांब मी पाठवतो एखादं पोरग. हाय तरी तू आला या लहान लेकरावर. तुला म्हणलं ना लहान लेकरू गिंगरू पाठवायचं नाही, कोणी पाठवायचं नाही म्हणून. म्हणजे माझ्या गावात बॉम्ब करायची आहे का तुला. नाव खराब करतं का माझ्या तू. असंच करायचं आहे तुला असंच करायचं आहे. तू सोबती ना, तू दुश्मन आहेस तू. मग माय बिन राजा बातच गाडी गरम होते वाहतोय आता मग कसं मग आता सांग. आता कसं करतं मग सांग आता. लहान लेकरू नाही पाठवतं म्हणतं, घरात नाही जात म्हणतं. मी ध्यान ठेवू राहिलो तरी पण. सांग मग आता काय म्हणतं तर कसं करतं मग सांग. आता कसं करतं म्हणजे. तू जाय तू कायसाठी एवढा मोठा. माया काला लास ना तू. चल जाय मग तू दे निरोप दिले. बोलावलं म्हणा कळव्यात खंडून. जा लवकर, होय लवकर बोलाव दिले. काय म्हणलं का. मी जाऊ तिच्या घरी. नाही मी जाऊ का. हो तूच जाय मग. मला कसा पाठवून राहिला मग. आता तू जा ना. जा वय तूच जाय. दे निरोप जा लवकर. होय बोलावलं म्हणा कळव्यात नाही. जा लवकर. मायबीन मला कायले पाठवून राहिला राजा. मला कायले पाठवून राहिला. तूच जा ना बा. तूच जा तूच बोलाव दिले. ये म्हणा कळव्यातनी. म्हणलो पाठवू. हट. नाही राहू दे. नाही राहू दे. आता डबल तो काम पडते सांगतो. माझ्या सोबती नाहीतरी असे जिगरी यार नाही सापडून राहिला मला कुणी. सबन असेच भेटू राहिलेले काय कामापुरते मामा. एक असा जवळचा सोबती असा नाहीच मा कट्टर. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, मी कट्टर सोबती नव्हतो. आपली सोबती मैत्रिणी आपली नाही. कट्टर नाव मी सोबती नाही. बरं आता जातो रे 5 मिनिटात नाही. एवढं हे नको करू म्हणलं. आता जातो म्हणलं. पाय म्हणलं माझी मित्रता किती आहे म्हणलं. प्युअर कट्टर आहे म्हणलं. कट्टर सोबती आहे म्हणलं मी. आता जातो. चाल मा सांग. चाल ध्यान ठेव. चाल. चाल ना मग. चाल दाखव तू कट्टर तर. चाल. माय बाई आता बाई तुमचे गहू पाहा ना वा. गहू तर लयच मस्त आहे तुमचे. हो ना माय. श्रीराम सुपर होय ना. श्रीराम सुपर होय. हो पोया बापा एवढ्या पोया नरम येते तो याच्या. एवढ्या पोया नरम येते. तोंडात टाकली की गायब होते माय बापा. हो आमच्या मथाऱ्या माणसाले तर मस्त नरम चारा लागते. हो मस्त तोंडात टाकली की गेलीच होय. हो आता पुढच्या वेळेस आमच्या मारतील हेच गहू पेर म्हणतो बाबू. पोया नरम येतील म्हणतो त्याले. हो घ्या आता काय करावं सांगा. आता तिच्या दरी तर बाया बसेला आहे. घ्या बापा माय बुटी आहे. बापा माय बुटी बसेला आहे. आता कसं करतं म्हणलं आता. आता कसं. थांबणं 5 मिनिटं थांबणं. जातील ना कवरूक बसतील उन्हीत नाही. जातील थांब. बाबा तिथे दही निचू राहिल्या. आता कुठे जाते ते लवकर. आता नाही जात ते लवकर दही निचल्याशिवाय. टोपलं भर दिसू राहिलं म्हणलं तिच्या पुढे तर बापा मारत्या. तो बुडीला काय कामं नसते वाटते घरी. कवा पहा गोष्टी सांगत राहते बायाले. काय कामं राहते मग बुडीले. दोघांच तर करणं आहे. मायन मग बुडाचं. बाकी काय आहे. माय बीन घोरच झाला आता कवा जातील रे बाहेरून. थांब जातो मी. डायरेक्ट जातो घरात नाही. बयास म्हणतो सरपंच साहेब आहेत का. तिच्या कानात सांगून देतो फटकन. खंडून बोलावलं म्हणतो कोडब्यात नाही आहे की नाही. जाऊ का.
नाही 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 तसं नको करू बाबा. कुठे रिस्क घेत नाही मी. भांडणाचे काही बिन का मी. चाल तू चाल आपल्यापाशी आहे ना दुसरी आयडिया. चाल तू चाल तिकडे चाल. काय करू राहिला तू? काय लिहू राहिला त्या पत्रिकेवर? राहिले आपल्या कामात दुसरंच काहीतरी करू राहिला तू. थांब शांतील धर जरासा तू. शांतील धर. थांब लिहू दे मला. झालं आता. हे बा मारत्या आता हे पत्रिका याच्यावर लिहिलं म्या. प्रिय चिमणी, मला माफ कर, सॉरी. मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. तर तू माझ्या शेतातल्या कळब्यात ये. तुझा खंडू. असं लिहिलं. हे तिच्या घरी नेऊन दे. जाय होय. बाप्पा मस्त आयडिया आहे रे तुझी. कोणाला शक येत नाही बा. कुठे चालला कोणाच्या घरी चालला तर पत्रिका नेऊन द्यायला चाललो बाप्पा. मस्त रे. मस्त आयडिया आहे रे तुझी. एक नंबर पटलं आपल्याला. पटलं ना तुले? मग चल आता. मग हो आता तर ती कोणी असो, तर ती बाया असो का कोणी असो, चाल मग आता तिच्या घरी पत्रिका नेऊन देऊ. ते वाचते मग. चाल मग आता. हो चाल पटकन चाल. कवा ते बाई मग याचे मांडे कसे होते म्हणल्याचे? बापा आता काय सांगू बाई. मांडे ते एवढे मस्त होते व बाबा. आमच्या घरचा बा म्हणलं फुरक्या मारू खाते मटणाच्या भाजी सांग. काय सांगू तुला. मग मांडे केलते ना म्या. बाबा घ्यायचंच काम आहे. डायरेक्ट तोंडात टाकलं की गेलं. हो एवढे सुपर मांडे होते त्याचे. आई काय करू राहिली होती? काय करू राहिली म्हणलं? बसेलास? पोरगाला माहिती ते पोरगा येतो माग आवाज देऊ राहिला. काय रे बाबू काय म्हणतो? काय आला इकडे म्हणलं? घ्या आता मी काय आलो म्हणते. मी पत्रिका द्यायला आलो ना इकडे सरपंचाच्या घरी. आणि तू काय आली इकडे गोष्टी सांगू राहिली उन्हीत नाही बसून. तिकडे कामं धंदे करायचे तर कपडे राहिले धुवायचे. जाय तिकडे बाबा आवाज देऊ राहिले. जेवण दे वाढून. पाय तर बापाला ते घेता नाही आलं का? जवळच पाय बरं. मला उठायला लावते त्याचं काम ना. जाय तिकडे तुमचं तुम्ही पायात बसा मग बोलले खाजो. जाय तिकडे मला लोक सांगू. जाय व माय जाय दे त्याला वाढून दे. हो जा होईन भांडणं व्हायचे मग तुमचे अजून दोघा नवरा बायकोचे. जाय आता बाई रोजच आहे ना यायचं. रोजचं आहे सबन जागेवर आहे बरं. पाणी जागेवर आहे. आम्ही दवडी जागेवरच आहे. भाजीचा गण जागेवर आहे. पण जरासं घेणं होत नाही म्हणलं. जरासं तर हात लांबून होत नाही. मग जाणं दे ना माय. कुठे थकते माणूस वावरातून काम करून आल्यावर. माणसाला जागेवर पाहिजे. मग जाय तू जाय दे वाढून दे. चालेल जाय. थांब पोराला सांगतो ना असे गहू आण म्हणतो आहे की नाही आपल्या घरी. पुढच्या वर्षी पेर म्हणतो आहे की नाही. थांब मी सांगतो. पाय रे बाबू मारती आजीचे गहू कसे टापोटाप आहेत. श्रीराम सुपर होय म्हणते. श्रीराम सुपर. मग हे पेरतो बरं आपल्या इथे. आपल्या घरी पेरतो बरं. लय सुपर होती म्हणते त्याच्या पोया. मांडे गिंडे एक नंबर होते म्हणते. हे पेर तू यावर्षी. आपल्याच घरचं बी होय ना ते. आपणच दिलं ते आले पेरतो म्हणतं. आपल्या घरचा कोणता होय मग तेच होय ना. मग आपल्या घरच्या पोया काऊन नाहीत रे बाबू नरम. बुढीच्या कशा येते म्हणते. बुढी सांगू राहिली. दयनावर खैर आहे म्हणलं. दयनावर दयन बाबा किती झाड दयन आणतेत. बारीक दयन पाहिजे त्याला बारीक. मग हो का वाटते बाई बारीक देण पाहिजे कायले. माय बारीकच देण पाहिजे. आमच्या घरचा पोहा तर बारीकच देण आणते. हो म्हणून माय घरच्या पोया जाळ्या येऊ राहिल्या. असं खायला असं तोडल्या नाही जाऊ राहिल्या. थांब आता मी मारतीच्या बाबाला धुनकतो जातो जरासं. हो काऊन म्हणतो एवढं जाडपीठ आणता म्हणतो. बारीक देण आणा काय होते म्हणतो. थांब जाऊ दे मला घरी आता. हो थांब जातोच मी आता. अय माय राहू दे ना. कुठे झगडे करतं भांडण करू राहू दे. अवा बिचारे उठ ना फटकन. जा ना घरी. जा लवकर उठ. पाय पोरग कल्ला करू राहिलं. अजून तुला नवरा बोलायचा घरी उशीर गेल्यावर. जाय बरं तू पटकन. जा लवकर. झालं माहिती यांनीच ना. जाय तू. बरोबर जातो मग मी आता बाई. येतो मग. हो चल रे बाबू चाल. दे पत्रिका सरपंच आले. चाल बरं घरी. चाल मावत देतो. हो सरपंच साहेब. सरपंच साहेब हा का नाही म्हणलं घरी. सरपंच हो काय आहे बाबा लग्नाला गेले घरी नाही तर. हे पत्रिका दिली खंडून. हो त्याच्यापाशी दिली कोणीतरी. हे सरपंच साहेबाला देतो म्हणे. तर घ्या मग हे पत्रिका घ्या. नाही इकडे तुम्ही आणा. इकडे मी नाहीत खाली आणा. माया बाय पोरगी किती वैदी आहे. जराशी 2 पावलं पुढे सरकत नाही. हो आणतो. ये जा मग. ये जा. मी काय लिहू. बाबा येतात माय बाबा. मी नसत आहेत कुठे. बाबा येतात. काय बाबू काय म्हणलं तिला. आव काव कान बोलू राहिला रे. त्यापेक्षा लहान आहे ना म्हणलं ते. आव काव काय म्हणलं ते दिले. मग बहीण होय ना तू इथे. मग माय बिन तर बहीण होय का माई. मग तर खंडू तर माया दाजी झाला बापा गोरत झालं राजा. वाच जा मग बरोबर पत्रिका. बरोबर वाच जा. येतो मग. हो तरी आव काव बोलू राहिला तू तिले. चल घरी पटकन. मग बोलायचं सुतर नाही तुला. कोणाला कसं बोलायचं. चल लवकर उठ. चल हो चाल कलमा नको करू. चाल काय होय आजी. काय होय म्हणलं. लस बारीक सारीक नजर राहते मायावर तुई. काय होय काय ध्यान ठेवू राहिली. माय बाई बाबा खाच जाय तू तर. मी दैन निसू राहिले बापू. दैन निसू राहिले मी. चोर काय ध्यान ठेवू ना. नाही म्हणतो इतके वार कोण दैन निसत असते का कोणी. इतके वार कोण.
पाठपासून आज नाही ती बसेल तू ध्यान ठेवू राहील ना मावर मला का माहित नाही का खिडकीतून पाहू राहील ना मी म्हणलं माय बाबा खालीच पोरगी आहे बाबा उठो माय म्हणलं मी उठतो झालं माय त्यांनीच ना काही आळ नको घेऊ मायावर मग उठतो मी झालं माय झाडून घे जा म्हणलं आजी तेवढं ते आमच्या दारात येते मग ते झाडून घे जाते पुंजाण्यात टाकता ते हो माय घेतो म्हणलं घेतो झाडून घेतो तुझ्याकडे नाही येऊ देत तू तर मायापेक्षा चबरी दिसून राहिली मला मग झालं का आपलं काम सक्सेसफुल? झालं का? पाहिलं का तिने? वाचलं का पत्रिका? वाचली का म्हणलं? झालं का? दिली पत्रिका दिली आपण वाचली का नाही वाचली ते मला काय मालूम नाही. हो अरे बाबा काहून असं काहून म्हणलं वाचली नाही तिने पत्रिका? मग आता कसं माहित होईन तिले? अरे वाचिन ना राजा वाचिन ना घरात गेल्यावर माय बुडीन ते दुसरी बुडी होती ना त्याची दक्कत कशी वाचिन आता घरात गेल्यावर वाचिन ना ते. तसं म्हणतं का मग? बरं चाल मग आपण चल पटकन कळब्यात चाल. आम्ही जातो कळब्यात नाही तू ध्यान ठेव. चल पटकन वरत नाही चाल. हो चाल